सध्याच्या घडीला सर्वात श्रीमंत कोण म्हटलं तर भारतीय महिला असंच सर्वांना वाटू लागलंय। या उत्तरानं तुम्हीही अवाक झाला असाल, पण हा रिपोर्ट पाहिल्यावर आम्ही काय म्हणतोय हेही तुम्हाला कळेल। कोणत्याही गोष्टीनं जास्त भाव खाल्ला तर त्याला सोनं लागलंय का असं आपण सहज बोलून जातो। आता सोन्याचे वाढलेले भाव पाहता ते वाक्य सद्यस्थितीतही तंतोतंत बसतंय, कारण सोनं 2 लाखांच्या जवळ गेलंय। मात्र सोन्याचे भाव एवढे का वाढतायत? पुढील किती दिवस हे भाव असेच वाढत जाणार? कधी काळी 100 रुपयांच्या आत असलेलं सोनं 2 लाखांजवळ कसं गेलं याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। सोन्याच्या प्रेमात जगभरातील लोक असतात, परंतु भारतीयांचे सोनं प्रेम काही वेगळंच आहे। त्यामुळे 1967 मध्ये 100वर असलेलं सोनं 2026 मध्ये थेट 1,85,400 रुपयावर गेलंय। आपण वेगवेगळ्या कारणांसाठी सोनं घेतो। लग्नासारख्या शुभ कार्यात सोनं घेतो, अडचणीच्या काळात रक्कम कामात येईल त्यामुळे सोनं घेतलं जातं। सोन्यात गुंतवणूक सुद्धा केली जाते। यामुळे भारतीय घरांमध्ये अंदाजे 24,000 ते 25,000 टन सोनं असल्याचं म्हटलं जात आहे। भारतात दरवर्षी 800 टन सोन्याची मागणी होते। एखाद्या विकसित देशाच्या तिजोरीतील रकमेपेक्षा जास्त सोनं भारतीय लोकांच्या घरात आहे। गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात अनिश्चितता आली आहे। जागतिक आर्थिक परिस्थिती, भूराजकीय तणाव आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून घेण्यात येणारे निर्णय, सोन्यामध्ये होणारी गुंतवणूक यामुळे सोन्याची मागणी वाढतेच आहे। परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरमुळे जगभरातील शेअर बाजार आणि सोने चांदीच्या दरावर मोठा परिणाम झालाय। पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1964 साली सोन्याचे दर 63.25 होते। 1965 साली 71.75 रुपये, 1966 साली 83.75 रुपये, 1967 साली 102 रुपये, 1968 साली 162 रुपये, 1969 साली 176 रुपये, 1970 साली 184 रुपये, 1971 साली 193 रुपये, 1972 साली 202 रुपये, 1973 साली 278 रुपये, 1974 साली 506 रुपये, 1975 साली 540 रुपये, 1976 साली 432 रुपये, 1977 साली 486 रुपये, 1978 साली 685 रुपये, 1979 साली 937 रुपये, 1980 साली 1330 रुपये, 1981 साली 1670 रुपये, 1982 साली 1645 रुपये, 1983 साली 1800 रुपये, 1984 साली 1970 रुपये, 1985 साली 2130, 2130 रुपये, 1986 साली 2140 रुपये, 1987 साली 2570 रुपये, 1988 साली 3130 रुपये, 1989 साली 3140 रुपये, 1990 साली 3200 रुपये, 1991 साली 3466 रुपये, 1992 साली 4334 रुपये, 1993 साली 4140 रुपये, 1994 साली 4598 रुपये, 1995 साली 4680 रुपये, 1996 साली 5160 रुपये, 1997 साली 4725 रुपये, 1998 साली 4045 रुपये, 1999 साली 4234 रुपये, 2000 साली 4400 रुपये, 2001 साली 4300 रुपये, 2002 साली 4990 रुपये, 2003 साली 5600 रुपये, 2004 साली 5850 रुपये, 2005 साली 7000 रुपये, 2007 साली 10800 रुपये, 2008 साली 12500, 2009 साली 14500 रुपये, 2010 साली 18500 रुपये, 2011 साली 26400 रुपये, 2012 साली 31050 रुपये, 2013 साली 29600 रुपये, 2014 साली 28006 रुपये, 2015 साली 26343 रुपये, 2016 साली 28623 रुपये, 2017 साली 29667 रुपये, 2018 साली 31438 रुपये, 2019 साली 35220 रुपये, 2020 साली 48651 रुपये, 2021 साली 48720, 2022 साली 52670 रुपये, 2023 साली 65330 रुपये, 2024 साली 77913 रुपये,
2025 साली 92,200 रुपये, 2026 साली आता 1,85,000 इथपर्यंत हे सोनं आलेलं आहे. हा सोन्याचा भाव पाहिल्यावर सर्वसामान्य तर सोनं घ्यायला धजावत नाही. एवढंच काय, हे वाढलेले रेट पाहून बड्याबड्यांना धडकी भरली आहे. मात्र पूर्वीच्या काळी ज्यांनी सोनं घेऊन ठेवलं आणि ज्यांनी सोनं जपलं ते पाहता प्रत्येक घरात श्रीमंत कोण तर आई असंच वाटू लागलंय. कारण भारतीय महिलांकडे जेवढं सोनं आहे तेवढं सध्या कोणाकडेही नाही. आता भारतीय महिलांची ही श्रीमंती आणखी किती वाढणार, म्हणजे सोन्याचे दर आणखी किती लाखांवर जाणार, हे तर येणारा काळच सांगेल.